तर नमस्कार मंडळी, मी दीपक धाडे स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपण कालची व्हिडिओ तर बघितलीच। लाट तोडण्यापासून ते लाट आणण्यापर्यंत पहिल्या दिवसाची त्रैवार्षिक समाउत्सवाला सुरुवात झाली आणि आजचा दुसरा दिवस आहे। आज लाट चढवण्याचा कार्यक्रम आहे आणि आता लाट चढवायला सुरुवात होणार आहे आणि आता मी निघालोय मंदिरामध्ये लाट चढवण्याच्या कार्यक्रमासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर याच व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत रात्री तमाशा आहे आणि आई झोलाई देवी आणि आई कालकाई देवी धामण देवीची आणि झोलाई देवी वालोपची या दोन्ही पालख्यांचं आगमन रात्री होणार आहे। ते पण आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि श्रीदेव धावजी जानाई जाखमाता यांची पालखी सजवली आणि पालखीमध्ये रुपी बसवले आहे। पालखीच्या सजावटीचं काम सुरू आहे। पद्धतीने पालखी सजवलेली आहे। सुंदर अशी हालपुरांनी पालखी सजवलेली आहे। बाजूलाच ढोलवादन चालू आहे आणि आता थोड्या वेळातच इथे भक्तांची गर्दी होणार आहे, कारण थोड्या वेळातच लाट चढवणीच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आणि आपण आज समोर खांब पाहतोय, त्या खांबावरती आपण काल आणलेली लाट याचा समोर बघतोय। ही लाट या खांबावरती चढवली जाणार आहे आणि त्या अगोदर ही लाट मंदिराच्या समोर नेण्यात येणार आहे आणि तिथून मग ही लाट वरती खांबावरती चढवली जाणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मंडळी, आपण ही लाट बघतोय, काल आणलेली ही लाट आज फिनिशिंग केलेली आहे लाटेला। हा इथे लाटेचा काटा करून हा इथे छेद केलेला आहे। हा वरती जी लाटेवरती जागा आहे लाट ठेवण्यासाठी, त्याच्यात हा काटा बसणार आहे आणि हे काटा करूनच हा पाडला जातो। तर मंडळी, आता आपण ही लाट बघतोय। या लाटेला आता आपण वरती बगाड्यावरती चढवली जाणार आहे आणि या बगाड्याला एक वरती काटा आहे आणि त्या काट्यात ही लाट बसणार आहे। त्यासाठी या सेंटरला बगाड्याचा काटा करून घेतलेला आहे आणि या होलमध्ये तो वरचा काटा बसणार आहे बगाड्यावरती। आता थोड्या वेळातच बघू आपण लाट आता कशी चढवली जाते वरती। तर मंडळी, आता श्रीदेव धावजी जानाई जाखमाची पालखी सजवली, रुपी सजवले गेल्यात आणि आता पालखी खाली भेटीसाठी जाते परशुराम मंदिरामध्ये। जाखमातेच्या भेटीसाठी
तर मंडळी आता श्रीदेव धावजी जाणारी जखमाची पालखी खाली भेटीसाठी जाते जाणारी जखमाताईच्या परशुराम मंदिराची इथे. तर मंडळी हे इकडे जाखमातेचं मंदिर आहे. इथे खाली तलाव आहे. मंदिराच्या खालून पाणी येते इथे. आनंद भोवले यांच्याकडून श्रीदेव जाणारी धावडी देवस्थानासाठी 201 रुपयाची देणगी आलेली आहे. तर मंडळी त्यानंतर पालखी आता ही सानेवरती येऊन बसले. आजचा दिवस नाही उद्याचा दिवस ही सानेवरती विराजमान राहणार आहे. आणि उद्या पालखी भेटीचा सोहळा त्यावेळी पालखी नाचायला उठेल.
पालखीजवळ जाण्याची कृपा करायची. तिथे मोठ्या मागायला लोक आलेले आहेत. भाविक भक्तांचं खोळंबा होऊ नये यासाठी पालखीचे पंच जे आहे त्या पंचांनी पालखीजवळ जाण्याची कृपा करायची. काम करू नये त्यांच्या सूचनेनुसारच काम करण्यात यावं. कारण अवजड असेल तर ती ही गाठ आहे आणि ही गाठ व्यवस्थित चढवणे ही आपली सगळ्यांची भूमिका आहे. ते नेहमी करणारे जे लोक आहेत त्यांनी चढायला वरती यावं. बाकीच्यांनी मुलात गर्दी करू नये. अशोक रामखळे परशुराम संपूर्ण वितरणीकरण होणार आहे आणि त्याचा लाभ या ठिकाणी आपण सर्वांनी घ्यावा. तर मंडळी आता लाटेची पूजा चालू आहे आणि लाटेची पूजा झाल्याच्या नंतर लाटेची पूजा ही मानकरी करतायत आणि त्यानंतर लाट चढायला सुरुवात होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हुल्लडबाजी होता कामा नये याची खबरदारी या ठिकाणी बाळगायचे. त्याबरोबर जे तीर करणारे आहेत त्यांनी सुद्धा व्यवस्थितरित्या तीर मंडळी आहेत, जाणकार मंडळी आहेत, ते जे सांगतील त्याच्या सूचनांचं तंतोतंत पालन सर्वांनी करायचंय. कुठल्याही तऱ्हेचा गडबड गोंधळ या ठिकाणी होता कामा नये याची खबरदारी घ्यायची. आपल्या सर्व भाविक भक्तांना सूचना आहे की आपण सर्वजण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेमध्ये आहात आणि त्यामुळे कुठल्याही तऱ्हेची गडबड गोंधळ बापू मेटकर या ठिकाणी लाठीची पूजा करतायत. म्हणतो नको म्हणतो. हा ना, हात तुटणार ना भाई, बाकी तुटल्याच बाहेर खाली आहे. मंडळी आता लाटेची पूजा झालेली आहे आणि आता लाट चढवायला सुरुवात होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लक्ष देऊन या ठिकाणी लाट चढवण्यासाठी सहकार्य करावं. मंडळी आता लाट चढवायला सुरुवात झाली. तुम्ही तीर लावत असताना एकमेकाचा समतोल या ठिकाणी हा जो दोरखंड आहे तो दोरखंड कुठेही खाली घासू नये याची काळजी या ठिकाणी घ्यायची. अरे काय कानाची तर आवाज आता याची खबरदारी घ्या. तीर लावणाऱ्यांनी व्यवस्था मागचा तीर मागे लावा, अजून मागचा तीर अजून मागे लावावा. हा बरोबर आहे. बगाडावरती व्यवस्थित लाट घेऊन कुठल्याही तऱ्हेनं धक्का न लागता अगदी हळूवारपणे ती गेली पाहिजे याची काळजी त्या ठिकाणी घ्यावी. समोर लाठीच्या समोर ज्या महिला मंडळी असेल त्यांनी त्या ठिकाणी बाजूला होण्याची कृपा करायची. महिला मंडळी लाठीच्या समोर लाट चढवण्याच्या तिकडे महिला मंडळी जे उभे आहेत त्यांनी त्या ठिकाणी बाजूला होण्याची कृपा करायची.
महिला मंडळांनी त्या ठिकाणी बाजूला होण्याची कृपा करायची आहे. बगाडा नाही. लाट मागे येते. पुढे घ्या नरेश. लाट वर जाते खाली वडा जाते. हा हा खाली कशाने जरा खाली. सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. लाट लगेचच आता बॅलन्स होणार आहे. व्यवस्थितरित्या लाट चढलेली आहे. फक्त खुटी या ठिकाणी लावण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. बगाडावरती बॅलन्स आहे. तो बॅलन्स झाल्यानंतर लगेच या ठिकाणी लाट परिपूर्ण रीतीने अशी बसणार आहे. शांतामुळे झाडवे दोन्ही दोरी वाल्यांनी या ठिकाणी बॅलन्स. शांतामुळे झाडवे, शांताराम किंजे, नरेंद्र लांबे, आपण बघतोय रात्रीची तयारी आहे. जागा भेटली पाहिजे बघायला. त्यांची नेमणूक या संपूर्ण कार्यक्रमासाठी झालेली आहे. त्यांनी आपापल्या तयारीला लागला. पुढील कार्यक्रम वेळेवर करण्यासाठी कृपा करा. सुरेश लक्ष्मण लांजे यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आलेली आहे. श्रीदेव धावजी देवस्थान त्यांचे अत्यंत आभारी आहे. श्रीदेव धावजी देवस्थान त्यांचे अत्यंत आभारी आहे. भरत पांडुरंग कदम, भरत पांडुरंग कदम त्याला डान्स करून 100 रुपये देणगी आलेल्या आम्ही त्यांचे आभारी आहे.
आता वालोगावची जी झोलाई आई आणि या झोलाई आईचं परशुराम गावामध्ये आगमन झालंय आणि थोड्या वेळात आता ही पालखी मंदिरामध्ये जाणार आहे।
स्थानापन्न होणार आहे. आई झोलायचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व वालोबे गावातील यांना विनंती आहे की आपण तर मंडळी आता वालोब गावची झोलाई आई ही सानेवरती विराजमान झाले आणि आपण थोड्या वेळात बघणार आहोत धामणदेवी गावच्या कालकाई आईचं आगमन होणार आहे. हेही आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. श्रीदेव कालकाई आई परशुराममध्ये या पालखीचं आगमन झालेलं आहे आणि तुम्ही काय जल्लोष आहे काय माहोल आहे तो या व्हिडिओमध्ये बघू शकता. मंडळी पूर्वीपासून असं आहे की जोपर्यंत धामणदेवी गावची कालकाई आई परशुराम गावात धावजी मंदिरामध्ये येत नाही तोपर्यंत धावजी इथून काही पेटत नाही आणि ही पालखी 10:30च्या नंतरच येते आणि त्याचप्रमाणे यंदाही आता 10:30 वाजून गेले आणि पालखीचं आगमन धावजी मंदिरामध्ये आता थोड्या वेळात होणार आहे आणि कालकाई आई ही सानेवरती विराजमान होणार आहे. तर मंडळी आता आपण बघणार आहोत धामणदेवी गावची सुकाई झोलाई कालकाई आई आणि या कालकाई आईचं आगमन आता परशुराम येथे झालेलं आहे. आता आपण मागाशीच बघितलं वालोब गावच्या झोलाई आईचं आगमन परशुराम धावजी मंदिरामध्ये झालेलं आहे आणि आता कालकाई आईचं आगमनही झालेलं आहे.
समा उत्सव श्रीदेव धावजी जाणाई जागमाता आणि आजचा दुसरा दिवस सकाळी दुपारी लाट चढवून झाली आणि आता रात्र पालख्यांचे आगमन.
मंडळी आता ही कालकाई आईची पालखी सानेवरती आता विराजमान होणार आहे. झेंडा आणि 201 रुपयाची देणगी दिली. आम्ही त्यांचे सदैव आभारी आहोत. आणि शशिकांत रघुनाथ पवार यांनी या देवस्थानासाठी 501 रुपयाची देणगी दिलेली आहे. आम्ही त्यांचे सदैव आभारी आहोत. देवस्थानच्या वतीने जाहीर आभार. सर्व भाविकांना आणि रसिकजनांना विनंती आहे की आपण या प्रांगणामध्ये या धावली देवस्थानच्या परिसरामध्ये आपण सर्वजण सीसी कॅमेऱ्याच्या कक्षात आहात. आपल्याकडून कोणतीही दुर्घटना किंवा कोणताही कृत्य असं घडणार नाही. तर मंडळी आता लवकरच अर्चना जावलेकर मंदिराच्या पुढील कृपया. तर मंडळी आपली आजची व्हिडिओ इथेच संपते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओत.